3.2 द मॅजिक हर. मॅजिक म्हणजे जादू, हर म्हणजे वनस्पती, जादूची वनस्पती असं या धड्याचं नाव आहे. नॉक नॉक नॉक. दरवाजा ठोकवला. टक टक टक. समन वॉज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ द इन. कोणीतरी दरवाजा ठोकत होता. INN. इन म्हणजे खानावळ, म्हणजे ते लोकांना जेवायला भेटतो. आपलं जसं पोळी भाजी केंद्र असं, तसं तिकडे काय खायला भेटतं, अशी जागा. राहायला पण भेटतं. जर रात्रीचं काय झालं लेट तर तुम्हाला राहायला जागा देतात. अशा गोष्टीला काय म्हणतात, इन. तर त्याने दरवाजा ठोकवला त्या इनचा. इट वॉज ऑलरेडी गेटिंग डार्क आउटसाईड. आणि बाहेर सर्वत्र अंधार पसरलेला होता. Who's there? The innkeeper called from within. कोण आहे तिकडे? कोण आहे रे बाहेर? इनकीपर म्हणजे तो मालक होता, त्या खानवाळीचा मालक होता. तो म्हणाला, तो ओरडला, कोण आहे बाहेर? कोण दरवाजा ठोकतो एवढ्या रात्री? आय एम अ पुअर टायर मर्चंट. मी एक पुअर म्हणजे गरीब, टायर म्हणजे दमलेला, मर्चंट म्हणजे व्यापारी. मी एक गरीब दमलेला व्यापारी आहे. आय वॉन्ट टू स्पेंड द नाईट ॲट द इन, सेड द मॅन आउटसाईड. तो आउटसाईड म्हणजे बाहेरचा माणूस म्हणाला, मला स्पेंड म्हणजे घालवायचं आहे. स्पेंड म्हणजे घालवायचं आहे. नाईट म्हणजे रात्र. कुठे? खानवाळीमध्ये. मला आजची रात्र राहून द्या. तुमचे जे काय पैसे आहे ते मी देते. मी जे काय तुमचे पैसे आहे ते मी देणार तुम्हाला. मला फक्त आजची रात्र राहून द्या आणि जेवायला द्या. द innkeeper वॉज नॉट प्लीज टू हिअर दॅट द मॅन वॉज पुअर. पण त्या खानवाळीचा जो मालक होता त्याला ते आवडलं नाही. नॉट प्लीज टू हिअर, त्याला ऐकायला सुद्धा आवडलं नाही. काय ऐकायला आवडलं नाही? द मॅन वॉज पुअर. तो माणूस गरीब आहे. गरीब माणूस आहे, मग कशाला जेवायला द्यायचं? मग हा काय आपल्याला काय जास्त पैसे थोडी देणार आहे? श्रीमंत माणूस असता तर आपण दिले असते, भरपूर पैसे भेटले असते. म्हणून त्याला बरं वाटलं नाही. तो म्हणतो मी गरीब आहे. मग गरीबाला त्यामुळे तो रागवला होता. बट ऑल द सेम बट ऑल द सेम यू ओपन द डोअर अँड ब्रॉट हिम इनसाइड. पण शेवटी काय केलं तर ग्राहकच आहेत. ऑल द सेम, सर्व सारखेच असतात. त्याने दरवाजा उघडला. अँड ब्रॉट हिम इनसाइड. इनसाइड म्हणजे आतमध्ये घेतलं. द मर्चंट वेअर सिम्पल गार्मेंट्स अँड कॅरीड आउट. द मर्चंट ओवर सिम्पल गार्मेंट. ओवर म्हणजे परिधान केले, घालणे. त्या व्यापाऱ्याने, मर्चंट म्हणजे व्यापारी, मर्चंट म्हणजे व्यापारी, ओवर म्हणजे कपडे घालणे. का त्याने साधे कपडे घातले, त्या व्यापाऱ्याने साधे कपडे घातले होते. अँड कॅरीड ओनली अ सिम्पल क्लोथ बॅग्स ऑन इज अ बॅग. आणि त्याने काय केलं होते? सिम्पल कापडाची पिशवी, एक बॅग, शाळेची बॅग जशी तुम्ही लावता तशी बॅग त्यांनी पाठीमागे लावली होती. बघा इथं चित्र दाखवलेलं आहे ना. हा बघा मनुष्य आलेला आहे. चायनामधली लोक बघा केवढी मोठी टोपी घालतात आणि त्या खानवाळीच्या दिशेने तो आलेला आहे. ते तो मनुष्य राहतो. तर हा आलेला आहे. त्याने दरवाजा ठोकवला आणि हा गरीब स्वतःला म्हणतो, ती बॅग पण एक छोटीशी आहे. आता कपड्यांवरून माणूस कधी गरीब असतो की नसतो आपण बोलू शकत नाही. पुढे बघा धड्याकडे जाऊया. आय हॅव स्पेंट अ लॉंग टायरिंग डे ॲट द मार्केट. माझा बराच वेळ आज मार्केटमध्ये गेला. आय डोंट हॅव द एनर्जी टू वॉक बॅक टू माय विलेज. आता मला माझ्या गावाकडे चालत जायला माझ्याकडे ते एनर्जी राहिलेली नाही. मी दमलोय. मा बाजारामध्ये फिरून फिरून मी टायरिंग म्हणजे दमलेलो आहे. स्पेंड म्हणजे खर्च केला, जास्त वेळ वाया घालवला तिकडे. त्यामुळे मी आता दमलेलो आहे. मला आता मी काय घरी चालत जाऊ शकत नाही. प्लीज प्रिपेअर अ सिम्पल डिनर फॉर मी. मला माझ्यासाठी काय करा, एक साधं जेवण बनवा. दाल रोटी, दाल तडका, नंतर आहे असं साधं जेवण बनवा. रिक्वेस्ट टू द मर्चंट. त्यांनी या मर्चंटला रिक्वेस्ट केली, मला असं एक साधं जेवण बनवा. द इनकीपर जस्ट नॉडेड. तो इनकीपर ठीक आहे. बघा इनकीपर बघा, नवरा बायको बघा कसे आहेत ना. इनकीपर याचे चित्र पण दाखवलेलं आहे. नॉडेड म्हणजे मान हलवला. ठीक आहे. अँड वेन बॅक टू द किचन. आणि तो किचनमध्ये गेला. किचन म्हणजे स्वयंपाकघर. तो स्वयंपाकघराकडे गेला. ओ व्हॉट द पॉईंट इन अ सर्विंग सच अ बेगलरी कस्टमर. काय ह्या अशा गरीब लोकांना, भिकारी कस्टमरांना सेवा देऊन काय फायदा? म्हणजे बघा तो मालक असून आणि तो एक धंदा चालवणारा असून सुद्धा आपल्या ग्राहकांना कसा बोलतो? ही कॉल हिमसेल्फ अ मर्चंट. आणि तो स्वतःला त्या मर्चंटबद्दल बोलला, व्यापाऱ्याबद्दल तो स्वतःशी बोलतोय. बट लुक ॲट हिज अ क्लोथ. तर बघा त्याच्या कपड्याकडे बघा. लुक ॲट इज बॅग. त्याच्या बॅगकडे बघा. ही शूज आर ऑल ओन आउट. त्याचे बुटं तर ऑन आउट झालेले आहे. ऑन आउट म्हणजे फाटलेले आहेत. त्याची बुटं सर्व ठिकाणी फाटलेली आहेत. ही हॅज टू कॅरी हिज अ मर्चंडाईज हिमसेल्फ. आणि स्वतःला काय म्हणतो? व्यापारी म्हणतो.
व्यापारी आहेत, कपडे जुने, बुटं फाटली, असा कसा व्यापारी? फाटके आहेत जी. व्यापारी म्हटल्यानंतर कसं टाय बी लावून बुटं बिटं घालून पाहिजे. कॅनॉट ऑफर्ड अ सर्वंट. आणि त्याच्याकडे नोकर सुद्धा नाहीत. बघा, ऑफर्ड म्हणजे देऊ करत, पुरत आहेत. सर्वंट म्हणजे नोकर. कॅनॉट ऑफर इवन अ गुड मेल. आणि चांगलं जेवण पण नको त्याला. तो म्हणतो साधं जेवण द्या. बोलतो डाळ खिचडी मला बनवून द्या. साधं जेवण मागतोय. ही बिगेन टू कंप्लेन टू हिज वाईफ. त्याने आपल्या बायकोला कंप्लेंट केलं. त्याने आपल्या बायकोला तक्रार केली. बघ कसा आपल्याकडे एक ग्राहक आलेला आहे, साधं जेवण मागतोय आणि स्वतःला काय म्हणतो, व्यापारी म्हणतो. आणि कपडे पण बघा ते जुने आहेत, बुटं फाटलेले आहेत. बघा नवरा बायको कसे बघतात आहे. यू आर अ राईट सेड इज अ वाईफ. तरी बायको बोलले तू बरोबर बोलतोयस. सी वॉज ॲज अ ग्रेडी. ती कशी होती? ती पण कशी होती? आवरी होती. ती पण कंजूस होती. अँड ग्रेडी म्हणजे कंजूस. अँड अनकाइंड हॅज हर अ हजबंड. आणि ती सुद्धा आपल्या नवऱ्यासारखी अनकाइंड, दयाळू नव्हती. अनकाइंड म्हणजे दयाळू नसणे. ही कुक अ मील फॉर हिम. आपल्याला त्यासाठी जेवण बनवायचं आहे. मील म्हणजे जेवण, कुक म्हणजे बनवायचं आहे, जेवण बनवायचं आहे. गिव्ह हिम अ प्लेस टू स्लीप. आणि त्याला झोपायला जागा द्यायचं आहे. अँड व्हॉट इज ही गोईंग टू पे इन अ रिटर्न. आणि तो आपल्याला काय देणार? जस्ट अ कपल ऑफ कॉईन. फक्त काही रुपये देणार. मे बी, मला वाटतं तो फक्त काही रुपये देणार. वाय डिड यू टेक हिम इन. तू त्याला आतमध्ये का घेतलं? ड्राईव्ह हिम आउट. त्याला बाहेर राखा. त्याला नो नो सेड द इनकीपर. इनकीपर बोलला तसं आपण करू शकत नाही. दॅट इज नॉट गुड फॉर आवर रेप्युटेशन. ही आपल्या रेप्युटेशन म्हणजे आपली प्रतिष्ठा आहे, त्याला हे शोभणार नाही. आपण कोणाला हाकलू शकत नाही. जो ग्राहक आला त्याला आपल्याला द्यावा, सेवा करावीच लागेल. बट आय हॅव ॲन आयडिया. पण माझ्याकडे एक आयडिया आहे. अ व्हेरी क्लेवर आयडिया. आणि एक चांगली आयडिया आहे. आय हॅव दिस मॅजिक हर्ब. माझ्याकडे जादूची वनस्पती आहे. मॅजिक हर्ब म्हणजे जादूची वनस्पती. आय बॉट इट लॉंग ॲगो. मी फार वर्षापूर्वी आणलेली आहे. बऱ्याच दिवसापासून माझ्याकडे आहे. हू एव्हर इट्स दिस हर्ब फॉरगेट समथिंग. जो कोणी हे खाईल तो काही ना काही विसरून जाईल. जो कोणी हे वनस्पती खाईल, ह्याचं बनवलेलं जेवण खाईल, तो काही ना काही विसरणार. वी विल कुक अ गुड मील फॉर दिस फेलो. आपण यासाठी चांगलं जेवण बनवूया, चटक मटक जेवण बनवूया. अँड ॲड द मॅजिक हर्ब टू इट. त्याच्यामध्ये जादूची वनस्पती टाकूया. अँड ॲड द मॅजिक हर्ब टू. अँड ही इज शुअर टू फॉरगेट सम ऑफ हिज अ मर्चंडाईज हिअर टुमॉरो. म्हणजे तो नक्की त्याची वस्तू इथे विसरून जाईल. उद्या त्याची वस्तू जी आहे बॅगेत ती सर्व विसरून जाईल हे जेवण जेवल्यावर. हाऊ क्लेवर यू आर. तू किती हुशार आहे. एक्सक्लेम द वाईफ. बायको बोलली किती हुशार आहे माझा नवरा. यस व्हॉट एल्स कॅन ही फॉरगेट. ही हॅज जस्ट हिज अ मर्चंडाईज विथ हिम. तो नक्की काय विसरेल? तो व्यापारी आहे, तो काय विसरेल? मे बी ही विल फॉरगेट ऑल ऑफ इट अँड लिव्ह इट बिहाइंड हिअर. तो मला वाटतं नक्कीच त्या ठिकाणी सर्व विसरेल आणि लिव्ह इट बिहाइंड, काहीतरी ठेवून जाईल. इट विल शुअरली बी आवर्स टुमॉरो. आणि हे नक्की उद्या आपला असणार. त्याच्या वस्तू म्हणजे आपल्या वस्तू असणार. हां, तो विसरून जाणार, विसरलेल्या वस्तू आपल्या. सो दॅट्स व्हॉट द ग्रेडी कपल डीड. मग ते कंजूस कपल म्हणजे जोडपं, कपल म्हणजे जोडपे. दे कुक अ टेस्टी मील फॉर देअर कस्टमर. त्याने त्यासाठी टेस्टी जेवण बनवलं. अँड ॲडेड द मॅजिक हर्ब टू इट. त्याच्यामध्ये जादूची वनस्पती टाकली. द पुअर मर्चंट डिड नॉट सस्पेक्ट एनिथिंग. त्या गरीब व्यापाऱ्याला विचारा काय त्यामध्ये संशय आला नाही. सस्पेक्ट म्हणजे संशय. त्याला काही संशय आला नाही. त्यांना वाटलं हे चांगले आहेत, दुकानदार हे चांगले आहेत, हे खानावळ चालवणारे चांगले आहेत. ही थँक द इनकीपर फॉर द गुड मील. त्याने त्याचे आभार मानले, जेवण छान बनवलं. आणि वेन टू बेड. आणि तो झोपायला गेला. बेड म्हणजे बिछाण्यावर झोपायला गेला. द नेक्स्ट मॉर्निंग as soon as the next morning as soon as the innkeeper and his wife woke up. दुसऱ्या दिवशी सकाळी इनकीपर आणि त्यांची बायको जागी झाली. they went to the merchant room. आणि ते व्यापाऱ्याच्या रूममध्ये गेलं. बट अलास, परंतु अरे रे, काय झालं हे? द मर्चंट वॉज नॉट देअर. व्यापारी तिथे नव्हता आणि रूम खाली होता. व्हॉट्स दिस. देअर इज नो वन हिअर. हे काय, इथे तर कोणी नाही. अँड वेअर द बॅग ऑफ मर्चंडाईज. आणि ते व्यापाऱ्याची
बॅग कुठे आहे? दॅट टू इज गॉन. ती सुद्धा घेऊन गेला तो. लेट चेक. चला चेक करूया आपण. द मॅजिक ऑफ हार्प इज अ क्वाईट स्ट्रॉंग. तो मॅजिक हार्प, द मॅजिक हार्प इज क्वाईट स्ट्रॉंग. आणि ती जादूची वनस्पती स्ट्रॉंग आहे, ती तिचं काम करणारच नक्की. ही मस्ट हॅव फॉरगटन समथिंग. तो नक्कीच काहीतरी विसरलेला आहे. ही मस्ट हॅव लेफ्ट समथिंग बिहाइंड. तो काहीतरी ठेवूनच जाणार या ठिकाणी. द इनकीपर सर्च इन एव्हरी नूक अँड कॉर्नर ऑफ द रूम बट ही कुडंट फाइंड एनिथिंग. त्यांनी सर्व कोना आणि कोपरा, नूक अँड कॉर्नर म्हणजे कोना आणि कोपरा, घराच्या सर्व कोपरा आणि कोपरा त्यांनी तपासून पाहिला. बट ही कुडंट फाइंड एनिथिंग. परंतु त्याला काही सापडलं नाही. हाऊ कम ही फॉरगॉट नथिंग. तो कसा काय विसरला नाही? आय कांट बिलीव्ह इट सेड ही. मला तर ह्यावर विश्वास सुद्धा बसत नाही. ती वस्तू, ती जी वनस्पती आहे, तिचा प्रभाव चांगला पडतो, त्यामुळे नक्कीच काय तो विसरतो. पहा, मला याच्यावर विश्वासच बसत नाही, तो विसरला कसा नाही. सडनली द वाईफ स्लॅप हर ऑन फोरहेड. आणि सडन अचानकपणे त्याची बायको तिथे आली आणि त्याच्या वाईफ स्लॅप हर सेल्फ. ती बायको तिथे आली आणि स्वतःच्या कपड्यावर मारून घेतला हाताने. फोरहेड म्हणजे कपाळ, स्लॅप म्हणजे मारणे. तिने स्वतःच्या कपाळावर मारून घेतलं. वी वेअर सो फुलिश. आपण मूर्ख आहोत. ही हॅज सर्टनली फॉरगटन समथिंग. तो विसरला, नक्कीच विसरलेला आहे. ही हॅज फॉरगटन टू पे अस. तो विसरला आपलं बिल द्यायला. म्हणजे त्याने आपलं बिल दिलेलं नाही, तो बिल द्यायला विसरला. द इनकीपर नेव्हर यूज द मॅजिक हर्ब अगेन. त्या दिवसापासून इनकीपरने, खानवाळीच्या मालकाने, कधीही जादूच्या वनस्पतीचा वापर केला नाही. ही गोष्ट कुठून आलेली आहे? जापनीज फोक टेल म्हणजे जपानमधली ही लोककथा आहे. त्या लोककथेवरून ही स्टोरी आपल्याला दिलेली आहे. तर अशा सुंदर हा धडा असा संपलेला आहे. प्रत्येक शब्दाचा आपण अर्थ बघितलेला आहे. तुम्हाला सुद्धा हा धडा आवडलेला असेल तर ह्या ठिकाणी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्व धडे तुम्हाला अशा प्रकारे मराठीमध्ये अनुवादित करून दिले जातील. मराठीत भाषांतर करून चांगल्या प्रकारे समजवलं जाईल. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि याची प्रश्नोत्तरासाठी सुद्धा आपण दुसरा एक व्हिडिओ आपण लवकरात लवकर टाकू. धन्यवाद.